तर जुना नाशिक परिसरामध्ये त्र्यंबक पोलीस चौकी मागे इमारत कोसळली आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांची सुटका करण्यात आली आहे। अडकलेल्यांमध्ये 4 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। सर्व जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रात्री उशिरापर्यंत या भागामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि सध्या आपण बघतोय 4 लहान मुलांचा यात जखमी झालेल्यांमध्ये समावेश आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी। नाशिक परिसरामध्ये त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागे काल रात्री 9च्या सुमारास एक इमारत कोसळलेली आहे। दुमजली इमारत ही होती। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी इमारतीमध्ये जे आहेत 11 लोक जे होते त्यामध्ये 4 जे आहे लहान बालक देखील होते। त्यांच्यावर जे आहे नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात जे आहे उपचार सुरू आहे। अग्निशमक दलाकडून काल हे रात्रीपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। 3 बंब अग्निशमक दलाचे या ठिकाणी आलेले होते। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर काही गाड्या ज्या आहेत त्या देखील या मलब्याखाली चिरडल्या गेल्या आहेत। गाड्यांचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। काही लहान बालक जे होते ते देखील या ठिकाणी होते, मात्र त्यांना देखील या ठिकाणी काढून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांचा उपचार सुरू आहेत। आपल्यासोबत काही नागरिक जे आहेत ज्यांच्या समोर ही घटना घडली त्यांना आपण विचारूया काय झालं होतं या ठिकाणी काल रात्री। रात को 9 बजे बिल्डिंग गिरी है। इसमें 11 जन थे, 4 बच्चे और 7 बड़े, और ऐसे खड़काली पे और 2-3 बाड़े हैं। खड़काली के ऊपर 2-3 बाड़े। ये नासिक नगर पालिका ने एक्शन लेने मांगता उस पर। हमारे छोटे छोटे बच्चे खेलते। ये पीछे एक बाड़ा है, यहाँ से 5 मिनट का रास्ता है। इसके पीछे एक बाड़ा है, वहाँ पे। और प्लस कि त्र्यंबक चौकी जो रिक्शा स्टैंड है वहाँ पे जो रिक्शा चालक है वो चले गए थे। देखे भाड़ा गिरा कि भाई हमको पेशेंट को लेके जाना पड़ेगा, सब भाग गए। 3 गाड़ी दब गई, नुकसान ज़्यादा हुआ। रिक्शा स्टॉप पे एक्शन लो और जूने भाड़े पे एक्शन लो। या ठिकाणी जे आहे सर्व जे 11 नागरिक जे होते ते या ठिकाणी मलब्याखाली दबले होते, मात्र कुठल्याही प्रकारची सोय या ठिकाणी नसल्यामुळे त्यांच्यावर लवकर उपचार झाले नाही असं काहीच नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। नाशिकमध्ये जे आहे जुन्या वाड्यांचा प्रश्न जो आहे तो देखील ऐरणीवर येतो, मात्र कुठल्याही प्रकारची जी ॲक्शन आहे ती घेतली जात नाही। महापालिकेकडून जे आहे वाड्यांना नोटिसा देखील बजावल्या जातात, मात्र त्यांच्याकडूनही कुठल्या प्रकारची ॲक्शन जी आहे ती घेतली जात नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह वैभव घुगे, NDTV मराठी, नाशिक।